पुढच्या 3 तासात मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढच्या 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं आवाहन केलेलं आहे। मुंबई आणि उपनगरात आज देखील धुवाधार पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आलेला आहे। तर 4 जिल्ह्यांना पुढच्या 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, रायगड, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। काल रात्रीपासून संततधार पाऊस बरसतो आणि सकाळीही पावसाची संततधार सुरूच आहे। पुढचे 4 दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय। त्याचप्रमाणे मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय। मुंबईतील काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवली जाते, ज्यामध्ये 200 मिलीमीटरपर्यंत 24 तासात पावसाची नोंद होऊ शकते। दरम्यान पुढील 72 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे मुंबईकरांवर ओढवलेलं पाणी संकट कमी होण्यास मदत होईल। हवामान विभागाने आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केले। पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील अमरावती आणि अकोला जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेत। त्यामुळे आज विदर्भातील बहुतांश भागांमध्ये सर्वदूर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे। तर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर विदर्भामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवली जाते। घराबाहेर न पडता खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर पुढचे 4 दिवस कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। मध्य महाराष्ट्रातही पुढचे 4 दिवस जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। तर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, कारण ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। काल रात्रीपासून पावसाने ठाण्यामध्ये जोर धरलाय। रात्रभर पाऊस कोसळतोय आणि आज सकाळी सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। मुंबई पाठोपाठ ठाण्याला देखील रेड अलर्ट देण्यात आलाय। ही मुंबईमधली काही दृश्य आपण पाहतोय। दृश्यमानता कमी झालेली आहे। तर मुंबईमध्ये गेल्या 24 तासात किती मुसळधार पाऊस झालाय त्याची आकडेवारी समोर आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। सांताक्रूजमध्ये 165.9 मिलीमीटर, जुहूमध्ये 164.5 मिलीमीटर, विक्रोळीमध्ये 163 मिलीमीटर, राम मंदिर स्टेशन परिसरात 157 मिलीमीटर, तर वांद्र्यामध्ये 141.5 मिलीमीटर, विद्याविहारमध्ये 132 मिलीमीटर, सायनमध्ये 115 मिलीमीटर, चेंबूरमध्ये 99.5 मिलीमीटर, कुलाबामध्ये 99 मिलीमीटर आणि भायखळ्यात 97.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर मुंबईच्या सगळ्या तिन्ही मार्गिकेंवरच्या लोकल या 10 ते 15 मिनिटं उशिरानं आहेत। लोकल सेवा उशिरानं सुरू आहे। काल देखील ज्यावेळी पावसानं जोर धरलेला होता, तीनही मार्गांवरची लोकल सेवा ही उशिरानं धावत होती आणि आज सुद्धा तीनही मार्गांवरची लोकल सेवा ही 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये। मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरची लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू झालेली आहे। साधारण 7 नंतर नोकरदार वर्गाची रेल्वेमधली गर्दी वाढते, पण आता लोकल सेवा उशिरानं धावत असल्यानं नोकरदार वर्गाला याचा त्रास सहन करावा लागू शकतो। आणि पालघरमधल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या साधारण अर्धा तास उशिरानं धावतात। उपनगरीय सेवेवर सुद्धा परिणाम झालाय। वलसाड फास्ट पॅसेंजर अर्धा तास उशिरानं धावतीये। तीनही मार्गांवरची लोकल सेवा 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।